नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम में कार्यरत राजू टकलवार को गुप्त सूचना मिली थी कि नारी उपलवाड़ी क्षेत्र में दो संदिग्ध युवक बिना नंबर प्लेट की एक्टिवा के साथ किसी वारदात की फिराक में बैठे हैं। पुलिस ने मौके पर दबिश देकर आकाश उर्फ भूरिया परिहर को और एक संदिग्ध संघर्षरत बालक को हिरासत में लिया। पूछताछ में दोनों ने यशोधरा नगर क्षेत्र से एक्टिवा चोरी करने की बात कबूल की। जांच आगे बढ़ी तो एक घरफोड़ी के मामले का भी खुलासा हुआ, जिसमें लैपटॉप और सोने चांदी के आभूषण चोरी किए गए थे। पुलिस जांच में सामने आया कि आरोपियों ने अपने अन्य साथियों शिवम जुनघरे, आयुष उर्फ आलिया शेंडे और फरार आरोपी भूषण उर्फ ऑटो ठाकरे के साथ मिलकर वाहन चोरी का संगठित नेटवर्क तैयार किया था। चोरी की गाड़ियां को नागपुर शहर और ग्रामीण इलाकों में बेचने की तैयारी थी। गिरफ्तार आरोपियों के खिलाफ हत्या के प्रयास, घरफोड़ी, वाहन चोरी और आर्म्स एक्ट के कई मामले पहले से दर्ज है। पुलिस ने आरोपियों की निशानदेही पर नागपुर शहर और ग्रामीण क्षेत्र के विभिन्न थानों में दर्ज मामलों से जुड़ी 14 चोरी की दोपहिया वाहन बरामद की है। इसके अलावा घरफोड़ी के मामले में चोरी हुआ लैपटॉप, चांदी के बर्तन और अन्य सामान भी जब्त किए गए हैं। इस गिरोह से अब तक 13 लाख रुपए का माल जप्त किया गया है। आपल्याला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटना वाढत आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचप्रमाणे DCP डिटेक्शन सर आणि ॲडिशनल CP डिटेक्शन सर यांच्या सूचनेनुसार आमच्या क्राईम ब्रांचच्या सर्व टीम्स या मध्ये महत्त्वाची कामगिरी करत असतात। क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या आमच्या पथकातील आमचा हवालदार राजू टाकळकर यांना मिळालेल्या गोपनीयतेच्या माहितीच्या अनुषंगाने आणि हवालदार नजीर शेख यांच्या माहितीच्या अनुषंगाने एक संशयित आरोपी वाहन चोरीचा त्यांना वाहन चोरी करण्याचा प्रयत्न असताना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्याकडून एक वाहन जप्त केलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे इतर साथीदारसुद्धा मिळाले आणि त्या साथीदारांनीसुद्धा नागपूर शहरामधील त्याचबरोबर नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधील अनेक वाहने चोरी केल्याची आणि त्या चोरी केलेल्या वाहनाचा वापर करून घरफोडी केल्याची सुद्धा माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही एकूण 4 आरोपी ताब्यात घेतले। त्यामधील एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 3 आरोपी हे मेजर आहेत आणि यांचा अभिलेख तपासला असता यातील 3 आरोपी हे यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा सहभागी आहे आणि एक आरोपी हा 307 खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। त्याचबरोबर यांच्यावर वाहन चोरीचे आणि घरफोडीचे सुद्धा अनेक अपराध रजिस्टर आहेत। म्हणजे अभिलेखावरील रेकॉर्डवरील या सरावित गुन्हेगारांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आम्ही आतापर्यंत एकूण 14 वाहने, त्यामध्ये ॲक्टिवा गाडी, त्यानंतर स्प्लेंडर गाडी अशा प्रकारची वाहनं आम्ही ताब्यात घेतलेली आहेत। यांच्यामध्ये यांची मोडस ऑपरेटिंग अशी होती की मोस्टली हे साधारण नव्या गाड्या चोरत होते की ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाही आहेत आणि या गाड्यांना चोरल्यानंतर दुसऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करत होते। अशा प्रकारे आम्ही हे 2 रिसिव्हरसुद्धा आम्ही आरोपी अटक केलेले आहेत जे गाड्या चोरल्यानंतर ते विकण्यासाठी प्रयत्न करत होते। अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण 14 मोटरसायकल वाहने जप्त केलेले आहेत आणि याचबरोबर या आरोपींनी एक हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक घरफोडी जी 6 तारखेला झालेली घरफोडी होती, 6 तारखेला, आणि आम्ही आरोपीला अगदी 2 दिवसाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडचे जो मुद्देमाल सोने चांदीचे दागिने त्यानंतर काही वस्तू होत्या त्या आम्ही संपूर्ण जप्त केलेल्या आहेत आणि याच्यामधील एक आरोपी जो आहे तो फरार झालेला आहे। त्याला आम्ही क्राईम ब्रांचची टीम आता शोधण्याचा प्रयत्न करत आहे। यातील जे अटक आरोपी त्यांची नावं अशा प्रकारे आहेत: आकाश उर्फ भुऱ्या परिहार वय 19 वर्ष राहणार कामठी, शिव सुखदेव जुनघरे वय 19 वर्ष राहणार डोंगरगाव, आयुष उर्फ आल्या लहानू शेंडे वय 19 वर्ष राहणार डोंगरगाव, एक विधी संघर्ष बालक आहे आणि एक 5वा आरोपी जो पाहिजे आरोपी आहे तो आहे भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे वय 20 वर्ष राहणार पोलीस स्टेशन कोतवालीच्या हद्दीमध्ये त्याचं राहणं आहे। अशा प्रकारे हे 5 आरोपी आम्ही निष्पन्न करून त्यातील 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतले आणि एक आरोपी फरार आहे। अशा प्रकारे आमच्या युनिट क्रमांक 5च्या टीम वरिष्ठांच्या मार्गदर्शनामधून आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये 14 मोटरसायकल वाहनाचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून अशा प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे।